भाविक, त्याचबरोबर गोड अशी असणारे सर्व टाळकरी मंडळी, आमचे छोटे महाराज असतील, आमच्या छोट्या ताई असतील, आमच्या धनबाई सखुबाई मीराबाई असतील, गोड असे असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण नाना महाराज, परमादरणीय गाडे महाराज, सगळ्यांचं नाव माझ्या लक्षात नाही बघा, आपला परिचय झालाय खूप वेळा. महादेव बाबा, परमादरणीय सर्व वारकरी मंडळी, दोन्ही विनयकरी काका, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आदरणीय तुळस घेऊन उभं राहिलेल्या आईसाहेब, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर गोड शास्त्र रंगाचार्य हरिभक्तपरायण परमादरणीय गुले बाबा, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड असे असणारे पेटी मास्तर सातव काकांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. परमादरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनामध्ये बऱ्याच वेळा मी टाळी घेऊन उभा राहिलो, त्यांच्याही लक्षात नसेल, परंतु त्यांनी आमच्या गावामध्ये बरीचशी कीर्तनं केलेली आहेत. आमच्या सप्ताहामध्ये निलकंठेश्वर देवस्थान, कात्रज, कांचनपूर तालुका, करमाळा, मला वाटतं आला का तुम्ही? आला होता तुम्ही. आणि मग आदरणीय सुनटक्के ताईंनी बरीचशी कीर्तनं केली. मला वाटतं त्यावेळेस बघा कैलास महाराज जाधवांचं नियोजन होतं आणि त्यांच्या माध्यमातून का कोणाच्या माध्यमातून तुम्ही आला तर माझ्या लक्षात नाही, बऱ्याच वर्षाचा गॅप आहे. त्यानंतर आदरणीय महाराजांचं कीर्तन मला श्रवण करता आलं. पण योग असा आहे, असं कधी वाटलं नव्हतं की आदरणीय आईसाहेब या ठिकाणी कीर्तनाकरता माझ्या उपस्थित असतील. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज गोड असं असणारा, जगाच्या मालकाचा असणारा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा, त्याचबरोबर दत्तात्रयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याचबरोबर मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम, अतिशय उच्च कोटीचा असणारा हा परमार्थ, ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा लाभ मिळाला, ते परमादरणीय हरिभक्तपरायण